नाशिक रोड येथील चेहडी पंपिंग परिसरात राहणाऱ्या सेवानिवृत्त न्यायाधीश आणि तिडके कॉलनी येथील सेवानिवृत्त प्राध्यापिका यांच्या घरफोडीतील 2 संशयितांना नाशिक रोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरलेला 3 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी दिली। याबाबत अधिक माहिती अशी की चेहडी पंपिंग मंगलमूर्ती अपार्टमेंट नाशिक रोड येथील सेवानिवृत्त न्यायाधीश रवींद्रनाथ खंडेराव गांगुडे यांच्या घरी 5 ते 10 जून दरम्यान घरफोडी होऊन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातून 20,000 रुपये चोरून नेले होते। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील आणि विष्णू गोसावी यांचे पथक शोध घेत असताना त्यांनी सिन्नर फाटा येथून शरणपूर नगर झोपडपट्टी कॅनडा कॉर्नर नाशिक येथील जॉय उर्फ भुऱ्या विजय नानाजी वय 26 वर्ष आणि चेतन कैलास सोनवणे यास ताब्यात घेतले। त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी तिडके कॉलनी गायकवाड नगर नाशिक येथील सेवानिवृत्त प्राध्यापिका ज्योती अशोक कुलकर्णी यांच्या घरी घरफोडी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी संशयितांकडून 20,000 रोख रक्कम तसेच प्राध्यापिका कुलकर्णी यांच्या घरून चोरलेले सोन्याचे चांदीचे दागिने तसेच मोबाईल असा एकूण 3 लाखांचा मुद्देमाल ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे। ही कारवाई गुन्हे शोध पथकातील महेंद्र जाधव, सागर अडणे, रोहित शिंदे, अरुण गाडेकर, योगेश रानडे आदींनी कौशल्यपूर्ण पार पाडली। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी चंद्रकांत बर्वे, नाशिक रोड।